बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ अशी परफेक्ट कोथिंबिरीची वडी तुम्हाला बनवायची आहे का? मी काही टिप्स सांगणार आहेत. या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर बनवायला अतिशय सोपी अशी ही रेसिपी आहे आणि एकदा जर तुम्ही बनवून पाहिली तर तुम्ही वारंवार बनवाल. आणि या वडीचं तुम्ही कलर आणि टेक्स्चर बघू शकता. अतिशय खमंग आणि कुरकुरीत अशी ही वडी तयार होते. आणि मुळात म्हणजे या वडीला तेल अजिबात शिल्लक राहत नाही, म्हणजे ही वडी अजिबात तेलकट होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही आरामात ही वडी खाऊ शकता. जरी तुम्ही डाएट करत असाल तरीसुद्धा ही वडी चांगली आहे तुम्हाला खाण्यासाठी. तर चला आपण वेळ न घालवता रेसिपी सुरुवात करूयात. आता इथे मी ताजी हिरवीगार अशी कोथिंबिरीची एक गड्डी घेतलेली आहे आणि त्याची जी खालची देठ आहे ती मी काढून टाकलेली आहे, कारण ती थोडी जाड असतात. आणि आता ही कोथिंबीर मी स्वच्छ धुवून आणि त्याला थोडंसं सुकवून घेणार आहे, म्हणजे त्याचं पाणी आपल्याला निथळून व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे. आता इथे मी अर्धी वाटी साधे कच्चे पोहे घेतलेले आहेत. तुम्ही जाड पातळ असे कोणतेही घेऊ शकता. हे पोहेसुद्धा स्वच्छ मी निवडून घेतलेले आहेत आणि त्यानंतर कढईमध्ये आपल्याला ते पोहे हलकेसे असे भाजून घ्यायचे आहेत. हे पोहे फक्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे, म्हणजे याला असं जास्त कलर येऊ द्यायचा नाही आहे. हलकंसं फक्त ह्याला गरम करायचं आहे. छान क्रिस्पी कुरकुरीत झालं की गॅस बंद करायचा आहे. आता इथे मी गॅस बंद केलेला आहे. आता याच्यामध्ये मी 1 चमचा धणे टाकते आहे आणि 1 चमचा जिरे टाकते आहे. कढई आणि पोहे दोन्ही गरम असल्यामुळे जिरे आणि धणे ते सुद्धा छान असे गरम होतात. आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि याची एकदम छान अशी बारीक फाईन पावडर करून घ्यायची आहे. आता इकडे कोथिंबीर छान निथळल्यानंतर त्याचं पाणीसुद्धा सुकल्यानंतर मी त्याला छान असं चिरून घेतलेलं आहे. यामध्ये आता चवीपुरतं आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर एक पाव ते अर्धा चमचा इथे मी हळद टाकली आहे आणि त्यानंतर एक 4 ते 5 चमचे पांढरे तीळ इथे टाकून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. आणि मगाशी आपण जे पोहे धणे जिरे जे भाजून घेतलं होतं आणि त्यानंतर बारीक वाटून घेतलं होतं त्याचं मिश्रणसुद्धा इथे मी टाकून घेतलेलं आहे. आता त्यानंतर एक अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे आणि तो ओवा हातावरती चोळून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला असं एकजीव करून घ्यायचं आहे. कोथिंबीरीमध्ये हे सर्व मसाले असे आपल्याला सुके जसे मिक्स करून घ्यायचे आहेत. लगेच पाणी टाकायचं नाही आहे. आता इथे मी छोटे 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाकत आहे. जी मी भाजीला रेग्युलर वापरते तशीच मी आलं लसूण पेस्ट आता याच्यामध्ये टाकते आहे आणि तीसुद्धा याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याने टेस्टसुद्धा खूप छान येते. आता यामध्ये आपल्याला एक मोठी वाटी आपल्याला इथे बेसन पीठ लागणार आहे, पण हे बेसन पीठ मी सगळं एकदमच टाकत नाही आहे, तर थोडं थोडं आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आणि लगेच पाणी टाकायचं नाही आहे, कारण कोथिंबीर आपण स्वच्छ धुवून घेतली होती तर त्याचंसुद्धा थोडंसं पाणी सुटतं. त्याच्यामुळे आपल्याला पाणीसुद्धा बेताने टाकायचं आहे. आता इथं तुम्ही पीठ बघू शकता. मी आधी थोडं थोडं करून सगळं पीठ ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता मला किती पाणी लागेल त्याच्या हिशोबानेच आता मी थोडं थोडं पाणी याच्यामध्ये ॲड करते. आणि हे जे सर्व मिश्रण आहे त्याचा आपल्याला असा घट्टसर असा गोळा करून घ्यायचा आहे. आता डाळीचं पीठ थोडंसं चिकट असतं, त्याच्यामुळे हे सर्व मिश्रण थोडंसं तुमचं चिकट होऊ शकतं, पण काळजी करायची नाही. जर तुम्हाला थोडंसं असं हे ओलसर वाटलं तर अजून थोडंसं तुम्ही डाळीचं पीठ ॲड करू शकता. आता मी ते पीठ व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे. थोडंसं हे ओलसरच आहे, जास्त असं मी घट्टसुद्धा केलेलं नाही आहे, तर तुम्ही इथे बघू शकता. आता एका कढईमध्ये आपल्याला थोडंसं पाणी गरम करायला ठेवायचं आहे. तर कढई घ्या किंवा कुठलंही असं एखादं भांडं घ्या, पण पसरट हवं आहे. त्यामध्ये आता मी हॉट स्टँड ठेवलेलं आहे. आता इथे एक केक पॅन आहे ते मी घेतलेलं आहे. तुम्ही याच्याऐवजी एखादं कुकरचं भांडं घेऊ शकता किंवा कुठलंही एखादं स्टीलचं भांडं घेऊ शकता. त्याला आधी असं तेलाने थोडंसं ग्रीस करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही इथे बटर पेपरचा सुद्धा यूज करू शकता. आता यावरती आपल्याला थोडेसे पांढरे तीळ असे सगळीकडे असे लावून घ्यायचे आहेत. हे पांढरे तीळ तुम्ही गार्निशिंग म्हणून सुद्धा यूज करू शकता आणि याने असं कुरकुरीत अशा ह्या वड्या लागतात, त्याच्यामुळे असं तीळ थोडेसे लावायचे आहेत. मगाशी आपण जे कोथिंबीरीचं मिश्रण बनवून घेतलं होतं तर ते आता थोड्या वेळाने आपण इथं लावून घ्यायचं आहे. ते मिश्रणसुद्धा मस्त असं भिजलं होतं म्हणून ते व्यवस्थित असं झालेलं आहे. जर तुम्ही हे मिश्रण जर घट्ट केलं असेल, म्हणजे हा कोथिंबीरीचा गोळा जर घट्ट मळला असेल तर तो काय होतं, ते क्रॅक जातात. म्हणून हे छान असं भिजू द्यायचं त्याला. आता कोथिंबीरीचं हे मिश्रण आता व्यवस्थित इथे सेट करून घेतलेलं आहे. आता आपण मगाशी जो पॅनमध्ये हॉट स्टँड ठेवला होता त्याच्यावरती आता हा ट्रे आपल्याला ठेवून द्यायचा आहे. आणि आता पुन्हा वरतूनसुद्धा आता मी याच्यावरती पांढरे तीळ असे लावून घेते आहे. ऑप्शनल आहे, तुम्ही नाही लावले तरीसुद्धा चालतील. तोपर्यंत मी गॅस तिकडे चालू करून ठेवलेला आहे, म्हणजे पाणीसुद्धा छान असं गरम होतं. आणि गरम पाण्यावरतीच आता आपल्याला हा ट्रे इथं ठेवून द्यायचा आहे. ट्रे ठेवताना व्यवस्थित काळजी घ्यायची आहे, चटका बसू नये म्हणून. आता तुम्ही बघू शकता पॅनमधून इथे वाफासुद्धा निघत आहेत.
म्हणजे पाणी गरम झालेलं आहे ऑलरेडी. आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकण पण असं ठेवायचं की कुठल्या बाजूने अशी वाफ गेली नाही पाहिजे. आता 20 मिनिटानंतर मी ते चेक करते हे व्यवस्थित झाले की नाही. तर आता हे व्यवस्थित आता शिजलं की नाही बघण्यासाठी आपल्याला आता सुरीच्या साहाय्याने चेक करायचं आहे. सुरीचं टोक याच्यामध्ये असं टोचून बघायचं आहे, तर सुरीला काही चिकटलं नाही आहे, म्हणजे पीठ आपलं छानपैकी असं शिजलेलं आहे असं समजायचं. आता हे सर्व मिश्रण आपल्याला गार होऊ द्यायचं आहे आणि आता गार झाल्यानंतर पुन्हा एकदा सुरीने आता याचे जे कॉर्नर्स आहेत ते आपल्याला असं सोडून घ्यायचे आहेत, म्हणजे व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता एखादी प्लेट ठेवून आता याला पलटी करून घ्यायचं आहे. खालच्या बाजूने याला थोडंसं असं टॅप करून घ्यायचं आहे. तुम्ही व्यवस्थित जर ऑइल लावलेलं असेल, पीठ छान शिजलं असेल तर हे व्यवस्थित निघणार, या पॅनला काही चिकटणार नाही. आता हे आपण पुन्हा पलटी करून घेऊयात. कुठेही ह्याला क्रॅक गेलेले नाही आहेत, कुठेही चिरलेलं नाही, एकदम व्यवस्थित असं हे कोथिंबिरीचं आपल्याला पीठ हे तयार झालेलं आहे, मस्तपैकी शिजलेलं आहे. कोथिंबिरीच्या वड्या आता खूप छान आता होणार आहेत. तर आता हे आपण कट करायला घेऊयात. तुम्ही ह्या उकडलेल्या वड्या अशासुद्धा खाऊ शकता, अशासुद्धा खूप छान टेस्टी लागतात, किंवा मग तुम्ही डीप फ्राय, शॅलो फ्रायसुद्धा करू शकता. आणि हो, या वड्या तुम्ही 8 दिवससुद्धा फ्रीजमध्ये अशा स्टोर करून ठेवू शकता. तर सर्व वडे आपल्याला पाहिजे त्या शेपमध्ये इथे कट करून घ्यायचे आहेत. आणि असा जाड खूप छान अशा, जरी जाड वाटल्या तरी आतूनसुद्धा छान अशा ह्या मुरलेल्या असतात, आतमध्येपर्यंत आता हे लेयर असे पडतात. आता इथे बघू शकता किती छान जाड अशी ही आपली वडी तयार झालेली आहे. आणि याचा कुठेच हे शेप याचा बिघडलेला नाही आहे, कुठे असे तुकडेसुद्धा पडलेले नाही आहे. जशी आहे तशी वडी ही छान आपली तयार झालेली आहे. तर या सर्व टिप्स फॉलो करून तुम्ही ही कोथिंबिरीची वडी नक्की बनवा, खूप सुंदर होईल. आता इथे मी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर आता एक वडी आता मी याच्यामध्ये टाकते. तेल छान गरम झाल्यानंतरच आपल्याला वड्या याच्यामध्ये टाकायच्या आहेत. कमी जर गरम असेल तेल तर वड्या हे जास्त तेल पितात, म्हणून तेल आधी छान गरम होऊ द्यायचं. त्यानंतर एक मीडियम गॅस करूनच आपल्याला वड्या तळून घ्यायच्या आहेत. बारीक गॅस केला तर ह्या वड्यांना तेल जास्त राहतं, म्हणून गॅस थोडासा मीडियमच ठेवायचा आहे. आणि आता एकदम गोल्डन ब्राऊन कलरवरती आता ह्या वड्या आपण काढून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता कलरसुद्धा खूप सुंदर असा आलेला आहे, एकदम छान असं टेक्स्चर दिसतं आहे, खूपच मस्त. आता मी हे 4 वड्या इथे तळून घेतल्या आहेत. आता बाकीचंसुद्धा मी इथे तळून घेते. आणि कोथिंबिरीच्या वड्या तळताना वाससुद्धा खूप मस्त असा येतो आहे. या वड्या तुम्ही आता सुट्ट्यांमध्ये मुलांना करू शकता, प्रवासालासुद्धा नेऊ शकता. खूप सुंदर अशा वड्या आहेत, अजिबात ह्या खराबसुद्धा होत नाहीत, बरेच दिवस ह्या टिकतातसुद्धा. तर अशा प्रकारे आपल्या ह्या गरमागरम कोथिंबिरीच्या वड्या तयार आहेत. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा एका टेस्टी रेसिपीसोबत.